नमस्कार. आता रुईच्या पानांची माळ हनुमानाला का अर्पण करतात? आपण नेहमी बघतो की हनुमंताच्या मंदिराच्या बाहेर नेहमी रुईच्या पानांचा विकणारा असतो, माळा विकणारा असतो. लोक घालतात, चढवतात हनुमंताला. पण ही रुईच्याच पानांची माळ का घालतात? त्याचं कारण काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. अंजनी मातेने हनुमानाला रुईच्या पानांची माळ घातली होती, कारण ती गणेशाची निश्चिम भक्त होती आणि तिला हनुमानाला आपल्या आराध्य दैवताचा आशीर्वाद मिळावा असं वाटत होतं. तसंच आपल्या हनुमानाला बळ, बुद्धी आणि विघ्नहर्तत्व मिळावं, ते प्राप्त व्हावं असं तिला वाटत होतं. म्हणून तिने त्याला रुईच्या पानाची माळ घातली होती. आता पुढं काय झालं? आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमानाने ती रुईची माळ कायम आपल्या गळ्यात धारण करू लागला. म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ किंवा 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आहे. रुईच्या पानांची माळ हनुमानाला अर्पण करणे, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. रुईची पानाची माळ साधारणपणे 11, 21 किंवा 108 पानांची घालावी. रुईची पानांची माळ हनुमंताला अतिशय प्रिय आहे. ती अर्पण केल्याने हनुमान आपल्यावर प्रसन्न होतो. हनुमानाला रुईची माळ घातल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, कारण रुईच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते. रुईच्या पानांची माळ हनुमानाला अर्पण केल्याने आपल्याला आरोग्य आणि समृद्धी लाभते. धन्यवाद.